2026 या वर्षाचा संपूर्ण मार्च महिना ज्या प्रकरणाने चर्चेत राहिला ते अर्थातच अश्लील भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणाने। अशोक खरात या भोंदू माणसाकडे या महाराष्ट्रातल्या वेगवेगळे राज्यकर्ते, वेगवेगळे नेते आणि मोठमोठे अधिकारी त्याच्या दावणीला बांधलेले होते। हे प्रकरण दिवसागणिक नवनवीन घडामोडी याच्यामध्ये समोर येतात। याच पद्धतीने चौकशीमध्ये नवीन एक धक्कादायक करणारी बातमी समोर आलेली आहे। अशोक खरात हा वेगवेगळ्या खात्यांवरून वेगवेगळे आर्थिक व्यवहार करत होता। त्या संदर्भातली ही बातमी काय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोट टॉक्स या युट्यूब चॅनलवरती। अशोक खरातला जेव्हा त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले तेव्हा त्याला अटक करण्यात आली आणि अटक करून आता वेगवेगळ्या चौकशी त्याच्या सुरू आहेत। त्याच अनुषंगाने त्याच्या परिवाराची सुद्धा चौकशी झाली। त्याच्यामध्ये त्याच्या मुलाकडून अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातल्या अनेक धक्कादायक बातम्या समोर येतात। अशोक खरातचे आर्थिक व्यवहार चालायचे, तो हवालाच्या माध्यमातून त्याचे आर्थिक व्यवहार करायचा, विदेशातून पैसा त्याला यायचा, याची माहिती त्याच्या मुलाकडून मिळाली आणि याच अनुषंगाने एक संस्थेचं नाव समोर येत आहे। ती संस्था समता नागरी सहकारी पतसंस्था आणि या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत अर्थातच काका कोयटे। काका कोयटेचा नेमका संबंध काय, हे एक राजकारणात सुद्धा संबंधित आहे। त्यांची स्वतःची पतसंस्था आहे आणि याच अनुषंगाने काका कोयटे आणि अशोक खरात यांची जवळीक आहे। काका कोयटे यांनी एका समता सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमाला अशोक खरातला निमंत्रित केलेलं होतं आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की त्याचा सत्कार सुद्धा करण्यात आला होता। अगदी अतिशय जवळचे संबंध काका कोयटे आणि अशोक खरातचे आहेत। अशोक खरात या माणसानं काका कोयटे यांच्या सहकारी पतसंस्थेमध्ये साधारण 100 अशी वेगवेगळ्या भक्तांच्या नावाची खाती सुरू केलेली होती। त्या खात्यांमध्ये जो काही नंबर होता तो आधार लिंक वगैरे सगळं करण्यात आलं होतं खात्या भक्तांच्या नावाने आणि त्यासाठी नंबर लिंक केलेला होता अशोक खरात याचा स्वतःचा आणि हे सगळे व्यवहार अशोक खरात करायचा। ह्या पद्धतीनं आता एक समोर बातमी येते की समता नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचा आणखी एक त्यामध्ये जमीन घोटाळ्याच्या संदर्भात चर्चा चाललेली होती, त्या चौकशी सुद्धा चाललेली होती। याच अनुषंगाने नागरी पतसंस्थेमध्ये ज्या काही ठेवीदारांच्या ठेवी होत्या त्यांची सुद्धा कुठेतरी असुरक्षितता वाटायला लागलेली होती आणि या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये नागरी पत सहकारी संस्थेचा चौकशीचे सुद्धा तक्रारी करण्यात आल्या होत्या सहकार आयुक्तांकडे। सहकार आयुक्तांनी त्या ठिकाणी चौकशी केली, परंतु सरकार किंवा त्यामध्ये सगळ्या चौकशीमध्ये काका कोयटे कुठेतरी दबाव आणून त्यामध्ये दिशाभूल करत होते। याच अनुषंगाने ते प्रकरण गेलं शासन दरबारी, अर्थातच मंत्री राज्य मंत्र्या दर्जाच्या मंत्र्यांकडे हे प्रकरण जाणं अपेक्षित होतं, परंतु हे प्रकरण राज्य मंत्र्याकडे चौकशीकडे न जाता ते प्रकरण सरळ सहकार मंत्र्यांकडे गेलं आणि याचा सरळ सरळ संबंध जोडला जातोय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी। राधाकृष्ण विखे पाटील आणि खरात यांचा नेमका काय संबंध, राधाकृष्ण विखे पाटील आणि काका कोयटे यांचा काय संबंध, म्हणजे याचा अर्थ या मंत्रिमंडळातले काही मंत्री या भोंदू बाबा आणि अश्लील घोटाळेबाज अशोक खरात याच्याशी अगदी जवळचे संबंध होते का? आणि हे संबंध जर अशोक खरात यांच्याशी असेल तर याचा अर्थ अशोक खरातची जी चौकशी आहे ती ट्रान्सपरंट पद्धतीने होईल का, ही या ठिकाणी शंकाच आपल्याला म्हणता येईल। अशोक खरात हा माणूस किती मोठा अंधश्रद्धेच्या आहारी लोकांना नेणारा होता हे आपण सगळ्यांनी आतापर्यंत बघितलं। आता प्रश्न येतो पुढचा की रुपाली चाकणकर आणि काका कोयटे यांचा संबंध काय, त्याच्यानंतर काका कोयटे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा संबंध काय, म्हणजे याचा अर्थ हा त्रिकोण काटकोण आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसून येत आहे। हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत जाईल याचा आगामी काळात आपल्याला विचार करणं भाग असेल। धन्यवाद।